त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. क्लॅरिटी विथ क्वालिटी असं या वाहिनीला म्हटलं जातं. चला फिल्डिंग लावून घ्या टीम भोपर. जास्त वेळ नाही आपल्याकडे. टाइम देखील अलर्ट असेल, लक्षात असू द्या. 3 षटकांसाठी 15 मिनिटं तुमच्याकडे असतील. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंपल्सरी या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. जास्त वेळ खर्च केला तर बाउंड्री लाईनचा एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल, हे देखील लक्षात असू द्या. आणि स्टॉप वॉच देखील आपण ऑन करणार आहोत. या मॅचसाठी पंच देखील सज्ज आहेत, आमचे राजेशजी वायले सर आणि सँडी सर. टाइम अलर्ट, गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती राहुल पाटील. स्ट्रायकर वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. महेश भंडारी पंचांकडे लाऊड अपील राहुल पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अपील फेटाळून लावली आहे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या धावफलकावरती एक सांघिक अकाउंट ओपन केलं. डावकुऱ्याताचा विस्फोटक फलंदाज स्ट्रायकर वरती आपल्याला पाहायला मिळतोय सोमनाथ कारभारी. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या फलंदाजाला भेटला होता तोच खेळाडू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर फटका बॉल हवेते आणि त्याहून सुंदर जेल टिपलाय. फलंदाज बाद, गोल्डन विकेट. सोमनाथ कारभारी मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक लागत असताना पहिला. देसले अतिशय सुंदर जेल टिपला. धक्का क्रमांक लागलाय पहिला. टीम आपण पाहतोय कोळिवली या टीमला. सोमनाथ कारभारी मैदानाच्या बाहेर. एक विस्फोटक फलंदाज. मोठमोठे फटके मारण्यासाठी सोमनाथ कारभारीची ओळख होती, मात्र तो फलंदाज मैदानाच्या बाहेर होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला दिगेश मात्रे. अजून एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय कोलिवली टीमच्या माध्यमातून. उजव्या हाताचा फलंदाज दिगेश मात्रे ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावरती एक. राऊंड विकेट राहुल पाटील. फटका खूप सुंदर आहे. पॉवर सर्कलचा योग्य वापर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेट सीमारेषा पलीकडे. दमदार चौकार. अतिशय सुंदर फटका आपण बघितला दिगेश मात्रेच्या बॅट मधून. अकाउंट ओपन केलंय दिगेशने वैयक्तिक चौकाराने. पुन्हा एकदा लेग लांचा दर्जेदार ब्युटिफुल स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा रुबाबदार चौकार. बॉल आणि बॉल गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. चौकार येत असताना ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण बघितलं कशा पद्धतीने हा फटका खेचला फलंदाजाने. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतोय क्लीन बोल्ट. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत.
दिगेश मात्रेच्या ज्या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते तो फलंदाज मैदानाच्या बाहेर. दोन बॉलवरती 2 चौकार दिगेशने मारले होते राहुलच्या अगेन्स्ट. मात्र लगेचच इथून मात्र विकेट देखील प्राप्त करत असताना दिगेश मात्रेची चौथ्या क्रमांकावरती येतो बॅटिंगसाठी सचिन पवार. पवारची पॉवर या ठिकाणी दाखवावी लागेल सचिन पवारला. धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 या आकड्यावरती. टाइम देखील अलर्ट आहे हे लक्षात असू द्या. दोन्ही टीम्स जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाहीये. अंतिम दिवस. स्ट्रायकिंग वरती फलंदाज येतो सचिन पवार. धावसंख्या धावफलकावरती 9 आकड्यावरती. अंतिम बॉल असेल पहिल्या षटकामधील. फटका खूप सुंदर आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. टीम प्रथम बॅटिंग करत असताना कोलिवली. झालं राहुल पाटीलचं. ते पहिले षटक आपण बघितलं 10 धावा त्या षटकामध्ये बघितले आणि 2 महत्वपूर्ण विकेट राहुल पाटीलने घेतल्या गेल्यात. बॉलिंग मार्क वरती येतोय करण पाटील. येतोय बॉलिंग मार्क वरती. समोर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सचिन पवार स्ट्रायकिंग वरती. चार षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते बोपर विरोधात कोळिवली या 2 टीम मध्ये. ओव्हर द विकेट पहिला बॉल. लव फुल टॉस बॉल आपण बघितला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली करण पाटीलने. कमबॅक करावं लागेल बोपर टीमला. दोन्ही ताकदवार संघ आहेत. आपण स्पर्धा पाहतोय जय भोळेनाथ क्रिकेट मंडळ मात्रेपाडा आयोजित डे नाईट फॉर्मॅट मधील ही नामांकित स्पर्धा. स्लोवर पद्धतीचा बॉल शॉट. थर्ड मॅन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये करण पाटीलची. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतोय
करण पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी जसजसे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर निर्माण होईल टीम कोळिवली या टीम वरती. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावे लागेल कोळिवली टीमला. अर्ध विकेटने पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती. स्लोवर पद्धतीचा बॉल रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. मिळेल फक्त सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम कोलिवली टीमच्या माध्यमातून होत असताना एकच्या मदतीने टीमची टोटल 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला 35 ते 40 धावा या ठिकाणी बनवणं फार गरजेचे आहेत. तुम्हाला फायटिंग टोटल सेट करावे लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवतात मात्र बॉल आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. लेग बायच्या सहाय्याने एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम कोलिवली टीमचे हे दोन्ही फलंदाज करत असताना अलोन दी कार्पेट मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळतील या बॉलवरती 2 धावा. अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोळिवली टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा. तिसऱ्या षटकामध्ये येतो मोहित देसले बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 3 स्ट्रायकिंग वरती फलंदाज सचिन पवार. चांगली बॅटिंग इथून करावे लागेल. 2 फलंदाज बाद झालेत कोळिवली या टीमचे. अजून सलामीवीर साठी गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे महेश भंडारी आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय फलंदाज ऑन स्ट्राईक सचिन पवार. मोहित देसले सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 इथून मात्र एका हाताने फिल्डिंग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. एका हाताने बॉलला स्टॉप केला आणि रनआउटचा इथून मात्र विकेट येत असताना फलंदाज बाद. तिसरा धक्का लागत असताना टीम कोलिवली या टीमला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो मध्ये आपण बघितलं मोहित देसलेचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी देखील अतिशय चांगली करतोय मोहित देसले. मागच्या मॅचमध्ये दर्जेदार बॉलिंग केली होती आणि त्याच पद्धतीने सुरुवात ह्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण बघितली आणि 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज एकत्रित येऊन चर्चा करतायत कशा पद्धतीने इथून मात्र बॅटिंग करायची. आपल्याकडे बॉल कमी आहेत
कमी बॉलमध्ये जास्त धावा या ठिकाणी कशा येतील हे पाहणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर बॉल सरळ यष्टीच्या वरून बॉल जात असताना यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत विकी माळी आहेत. अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय षटकार. प्रेक्षक आहेत त्या दिशेनं मिड विकेटच्या दिशेनं त्यांचा इशारा आलाय की हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. बॉर्डर लाईनच्या बाहेर जाऊन झेल पकडलाय. त्या अनुषंगाने इथून मात्र 6 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. फलंदाज बाद झालेत 3. उडत विकेटने नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाईल सिंगलच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधील. 25 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 10 धावा आल्या, 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या. अतिशय चांगले षटक आपण बघितलं करण पाटीलचं. अचूक टप्प्यावरती बॉलिंग केली करणने. इथून मात्र वेगाने बेट करत असताना येतोय डॉट आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. चला स्पीडअप करायचं टीम बोपर. विनंती असेल जास्त वेळ या ठिकाणी खर्च करू नका. पाण्याची गरज असेल तर हक्काने पाणी मागू शकता. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक असेल स्लोगरचं षटक ज्याला अनामारीचं षटक म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती. विकी माळी येतोय बॉलिंग मार्क वरती. उर्ध विकेटने फुल टॉस बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. संधी होती फलंदाजाकडे. संधीचं सोनं करता आलं नाहीये. मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावा संख्या धावफलकावरती 26 धावा. चौथं षटक सुरू आहे. विकी माळीचं पहिल्याच बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग वरती फलंदाज दीपेश. इथून मात्र येतोय डॉट बॉल आणि रिव्ह्यू घेण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. यस इथून मात्र चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे दशरथ सुरकाते सर येत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. उर्ध विकेटने इथून मात्र बॅट वेगाने फिरवली. आता मात्र येतोय डॉट बॉल. पडल्यानंतर इथून मात्र स्लोवर पद्धतीचा बॉल आपण बघितला. जास्त गती नव्हती या बॉलवरती विकी माळीच्या गोलंदाजीमध्ये. इथून मात्र पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा बॉल. यॉर्क लाईनचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येत असताना धावसंख्या धावफलकावरती 27 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा इथून मात्र रिव्ह्यू घेण्यात आला. फेअर डिलिव्हरी. वाईट बॉल नाहीये. स्ट्रायकेट वरती आपल्याला फलंदाज दीपेशला पाहायला मिळतोय. धावसंख्या 27. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती इथून मात्र प्रहार मात्र डीप मध्ये सुंदर जेल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. मिड विकेटला 4 फलंदाज बाद झालेत. 6व्या क्रमांकावरती येतो मैदानाच्या आतमध्ये मनोज कारभारी कोलिवली टीमच्या माध्यमातून बॅटिंगसाठी. धावसंख्या धावफलकावरती 27. बॉल कंप्लीट झालेत 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उडता विकेटने स्लोवर पद्धतीचा बॉल इथून मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मोहित देसलेने टिपलाय. सुंदर जेल. फलंदाज बाद होतोय. मनोज कारभारी बॅक टू द डग आउट. बॉल शिल्लक असेल. अंतिम षटकामधील धावसंख्या धावफलकावरती 27 वरती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. साहिल भंडारी येतोय नवीन फलंदाज. स्ट्रायकर वरती असेल. इथून मात्र बॅटची कडा. एक सिंगल तोपर्यंत पूर्ण होते आणि धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 28 धावा आणि 29चं टार्गेट असेल बोपर टीमला.
प्रथम बॅटिंग करत असताना कोलिवली टीमने उभारल्या 28 धावा आणि 29 धावसंख्येचं मापक लक्ष ठेवण्यात आलंय टीम भोपर या टीम समोर. दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत मलंगडचे नामवंत समालोचक आंबेगावचा एक अप्रतिम बुलंद आवाज आमचे साथी समालोचक प्रसादजी भाग्यवंत सरांचा आवाज ऐकणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. चला सलामीवीर फलंदाज टीम भोपर मैदानाच्या दिशेने दाखल व्हा. थँक्यू सो मच विशाल पाटील सर, यांचा आवाज पूर्वार्थामध्ये आपण ऐकला. आणि टीम डायगरचं कॅप्टन आणि टीम दिवाचं कॅप्टन टॉससाठी या. टीम डायगरचे कॅप्टन आणि दिवाचं कॅप्टन टॉससाठी या. आणि आजच्या दिवसातील दुसरा फलंदाज आज आपण पहिली मॅच एन्जॉय करतोय. एका बाजूला कोलिवलीच्या अगेन्स्ट भोपर असं बॅटल पाहतो आपण आता. 28 बंद आता विजयासाठी बनवायचा 29 धावा टीम भोपरला इथनं. आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील रवाना झाली आहे. डायगरचा कॅप्टन आणि दिवाचा कॅप्टन टॉससाठी या. बघा ऑफिशियल कॉल आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला. आपण टॉससाठी या. पहिला चेंडू पाडायच्या आत टॉससाठी या. आयोजकांच्या देखील सूचना आमच्यापर्यंत आता पोहोचत आहेत, कारण आता उशीर होतोय. कारण आपण अगोदरच आम्ही 2 ते 3 कॉल दिलेत आणि आता ऑफिशियल कॉल आहे तुमच्यासाठी. आणि नाव बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. एका बाजूला संघ पाहायला मिळेल टीम कोळीच्या अगेन्स्ट फाईट करताना भोपर इथनं पूर्वार्ध संपलाय आणि उत्तर झाली सुरुवात. पंचाचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल पाडा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान पहिला बॉल आलाय डॉट. आणि आता गोलंदाज प्रणय भंडारीनं चांगली सुरुवात केली आहे. डॉट बॉलनं सुरुवात आपल्या डावाची इथनं केली आहे. आणि सलामीची जोडी कुमार माळी आणि मोहित देसले. यावेळेस श्रीवत्सा फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु थोडीशी मिस्टेक झाली आहे. कॅच ड्रॉप झाली. कदाचित ही कॅच बनली असती, परंतु तशा प्रकारचं काय घडत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सिंगल इक्वटली गेली. सिंगलच्या मदतीनं वैयक्तिक स्वतःचं आणि सांघिक संघाचं देखील एकने खातं खुलं केलंय मैदानाच्या आतमध्ये. कुमार मालीनं जो आघाडीला आलाय खेळपट्टीवरती आणि सातत्याने आघाडीला येत असतो आणि चांगल्या प्रकारचं खेळ अद्यापर्यंत आपल्या संघासाठी दिलाय. मोहित देसले ऑन स्ट्राइक. मोहितसाठी हा बॉल उडवलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग लॉंग वे सिक्सर. रमेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस. ग्रामस्थ मंडळ म्हात्रेपाडाचे रमेश म्हात्रे आज आमच्या व्यासपीठावरती शेवटच्या रात्रीमध्ये उपस्थित आहेत. आणि इथनं टॉस डायगर विंडो टॉस तो वर्ल्ड पास आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम दिवाला. आणि जशी मॅच संपेल आपण लगेच इन ॲक्शनमध्ये या. आणि इथनं दरम्यान डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली, म्हणजे षटकाराचं उत्तर गोलंदाज प्रणय भंडारीनं डॉट बॉलनं दिलाय. टप्पाचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये घुसावतो आणि सलगचा दुसरा बॉल इथनं आलाय डॉट. म्हणजे गोलंदाज प्रणय भंडारीनं कमबॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये.
बघा 29 धावा इथनं भोपरला देखील बनवायच्या आहेत आणि तरीही सुद्धा कोळी संघ संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जरी चांगली बॅटिंग झाली नाहीये, 4 षटकामध्ये 29 धावा बनल्यात, परंतु कोणतेही टार्गेट मोठं नसतं, कोणतेही टार्गेट छोटं नसतं, त्याच्यावरती फाईट करणं गरजेचं असतं हे दाखवत असताना टीम कोळिवली संघ हा ट्रॅकर बॅटची टॉपेज लागतीये. यावेळेस 80 दशक चूक करणार नाहीये. विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम भोपरला. मोहित देसले बॅक टू पवेलियन. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय, म्हणजे मायनॉरिटी पॉवर प्ले आता इथं संपन्न झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम भोपर संघ एका गड्याच्या मोबदल्यात. बघा 30 आणि 31 मार्च रोजी देखील आपण अंडर 25 चे सामने देखील याच क्रीडांगणावरती डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय चालके सर यांच्या माध्यमातून अंडर 25 चे सामने आपण देखील एक याच क्रीडांगणावरती येत्या 30 ते 31 तारखेला पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती सुजल पाटील. ओव्हर नंबर 2 ला झाली सुरुवात सुजल पाटील चिंचवली एन कडनं आणि आता नवीन बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. मोहित देसलेची विकेट, त्यानंतर आता कुमार माली ऑन स्ट्राईक आणि नॉनस्टॉक एंडला बॅटर राहुल पाटील. सुजलचा पहिला बॉल, फुलर लेनचा बॉल, सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत, स्क्वेअरच्या दिशेने शतक तैनात आहेत. एक झाली, वेगाने केली कंप्लीट. दुसरीचा कॉल देखील झालाय, डेंजर झोनला थ्रो फेकी आहे, परंतु इथनं धोक्याची घंटा ड्रॉपिंग क्रीज मध्ये मनवारताना पाहिले आपण, परंतु सेफली या धावा एकवटल्या जातात आणि 2 ने आता धाव पुढे सरकेल 9 या अंकावरती. 9 धावा दाखल करते, अद्याप 20 धावेची गरज आहे टीम भोपर संघाला, कारण 29 लक्ष टार्गेट सेट केलंय टीम कोळिवली संघानं. कल्याण ग्रामीण मधून आपण एक संघ पाहताय, टीम भोपर देखील ताकदवर संघ आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्याने त्यांच्या नावाचा दबदबा आहे, अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहत असतो. यावेळेस पार्टनरशिप करतात, रिव्हर्सचा फटका, यावेळेस चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमारेषा बाहेर आलाय. फलंदाज कुमार माळीच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. मध्ये आघाडीला गेला आणि कुमार माळीने देखील आता इथनं आपल्या डावाला देखील सुरुवात केली, कारण चौकार ठोकलाय. सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची मॅच आहे आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुजल पाटील वरती आता आपण प्रतिहल्ला पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर चौकार. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि धावांचा विचार जर केला 4च्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 13 अंकावरती. यावेळेस पल्लू खूप स्टारने उडवायचा होता, परंतु बॅटशी लागली आहे टॉपेज आणि इथनं झेलबादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. मस्त, थँक्यू सो मच. विकेटचं पतन आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये या फटक्याची निर्मिती करणारा श्रीलंकन क्रिकेटर आपण
दिलशान यांच्या माध्यमातून हा फटका खेळताना पाहायचो. त्यानंतर अनेक सारे खेळाडूंना खेळताना आपण पाहिलं. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील चौथ्या क्रमांकावरती सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतात. हलकाशा चटपट ड्राईव्ह केला पण थोडीशी मिस्टेक झाली आणि एक झाली कंप्लीट. दुसरी देखील चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. लेदर बॉल मध्ये आपण सूर्यकुमार यादवला देखील पाहतो ज्या प्रकारे ते फटका सजवतात. आणि सुरुवात ही दिलशाननं करून दिली आहे. श्रीलंकन क्रिकेटर यावेळी आणखीन एकदा सॉफ्टने प्रकार ड्राईव्ह करतात. डीपमध्ये शतक वेगाने चेंडूवरती एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. आता सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलंय कारण टीम भोपरच्या फलंदाजांना इथनं माहिती आहे कारण जरी सिंगल डबल आली तरी आपण सामना जिवंत ठेवू शकतो. आणि आता या दोनच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 17 अंकावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल यावेळेचा मोठा फटका लॉक केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये झेलची संधी आहे. आता चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल आणि इथनं संपलाय फलंदाज प्रशांत पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का क्रमांक 3 टीम भोपरला. मिशन 12 मध्ये विजयासाठी 14 ची गरज आहे. 12 ची गरज आहे. सॉरी 12 मध्ये 12 ची गरज आहे. बघा रनबॉल इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. बारा मध्ये 12 ची गरज आहे म्हणजे आता रनबॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. बघा इथनं 12 धावा डिफेन्स केल्या जातील का 12 धावा इथनं बनल्या जातील. या षटकामध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल टीम भोपर संघ की अथापि इथनं लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुलरलींचा बॉल आणि मोठा फटका लॉक करायच्या प्रयत्नात पहिला बॉल इथनं आलाय डॉट. आणि ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ कारभारी मागच्या मॅचचा हिरो. या देखील आपण मॅच मध्ये सोमनाथ यांना गोल्डन डक वरती विकेट होताना पाहिलं. आणि आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये सोमनाथ कारभारी पहिला बॉल इथनं डॉट फेकलाय म्हणजे सुरुवात सोमनाथ कारभारीने चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विचावतो म्हणजे दरम्यान इथनं हा बॉल आहे डॉट बॉल. आणि आता डॉट बॉलची सांगता वारंवार मैदानाच्या आतमध्ये होती. सोमनाथ कारभारी कमबॅक करतायत ओव्हर नंबर 3 मध्ये. रिव्हर्सचा फटका अठीण केलाय आणि नोमॅस लँड मधून चेंडू फरार होतोय. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा बाहेर आलाय चौकार. अथवतनाचा चौकार आलाय. नऊ मध्ये 8 ची गरज आहे. 9 चेंडू 8 धावा.
सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतात त्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आता एकच धाव, वेगाने एक धाव कंप्लीट केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धावाने आता इक्वेशन पुन्हा एकदा बदले. आता 8 मध्ये विजयासाठी 7 धावेची गरज. 8 चेंडू 7 धावा. संघर्ष अद्याप सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये टीम कोळीवच्या बाजूनं, कारण सामना देखील तेवढा इम्पॉर्टंट आहे, कारण सामना सोडण्याला एक कोणत्याही परिस्थितीत तयार नाही. ते हे दोन्ही संघ झुंजतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बैठक शॉट खेळला आहे, चेंडू अलांड कार्पेट चाललाय स्कॉरलेच्या दिशेने. शतचक धावतायत चेंडू मागे. एक झाली एक कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. आता 2 ने इक्वेशन पुन्हा एकदा बदलेल. आता 7 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. 7 चेंडू 5 धावा विजयासाठी अद्याप बनवायच्या टीम भोपरला इथनं. पण हा बॉल निर्णायक आहे. कदाचित हा बॉल जर इथं डॉट आला तर पुढच्या ओव्हर नंबर 4 मध्ये मजा येईल या सामन्यामध्ये. यावेळेचा फटका हलक्या क्षेत्रानं सॉफ्टवेअरने ड्राईव्ह करतायत ऑन साईडला. षटरक्षक तैनात आहेत. एक झाले कंप्लीट आणि रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. फलंदाज विकी माली बॅक टू पवेलियन. आता इक्वेशन 6 मध्ये 4 ची गरज. प्रतीक माले आलेत म्हणजे आता आर्यन मालेला कदाचित आर्यन पाटीलला इथनं कदाचित आता मागे ठेवण्याचं काम केले, कारण आता 6 मध्ये विजयासाठी 4 ची गरज आहे टीम भोपरला. सहा मध्ये 4. यावेळेस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. म्हणजे सुरुवातीतनं गोलंदाज दिगेश मात्रेने सुरुवात चांगली केली आहे. डॉट बॉल फेकलाय. दडपण आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेचा फटका लांब लांब आणि हवाई हल्ला आणि MS धोनी स्टाईल सामना फिनिश केला षटकारानं. हार्ड लक टफ लक टीम कोळिवली संघ आणि विजयाचे हार्दिक अभिनंदन टीम भोपर संघ आणि टीम कोळिवली संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपण जाऊया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे. तत्पूर्वी आपण जाऊ टीम डायगर संघ प्रथम पूर्वार्धामध्ये क्षेत्ररक्षण करेल आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम दिवा संघाला. आणि इथनं आता देऊया सामन्याचा आपण सामनावीर. या सामन्याचा सामनावीर ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. तब्बल 2 धावा खर्च करत असताना महत्वाच्या 3 विकेट मिळवल्या तो विकी माळी ठरतोय या सामन्याचा